हॅलो ताईंनो, कशा आहात सगळ्याजणी? बरे आहात ना? चला मी आज करते आळूच्या वड्या आणि कोथिंबीरच्या वड्या. बघा शिरो म्हणतोय मला घे घे आणि घेतल्यानंतर म्हणतोय आता नको कडेवरून घे, म्हणून आता बघा त्याला गॅलरीत बसवलं. आणि आता हे बघा पानं आम्ही बुद्ध गयाला गेलेलो तिकडून आणली आहे हे झाड. आणि बघा कसं ग्रोथ झाली आहे त्या झाडाची. वेल पण लावली आहे कारल्याची वेल आहे आणि टॅमॅटोची पण वेल आहे आता. आणि कारली काढली एकदा, कारल्याची भाजी केली एकदा, आणि आता नंतर दुसरी कारली आली आहेत बघा. तिथे एक कारलं दिसतंय तुम्हाला. आणि ही पानं खूप मोठी झाली. जेव्हा छोटे असते तेव्हा मी घेते आणि करते. आणि आता चला पानं काढूया, बघू पानं निघतात का. बघा ते पान काढते, निघतच नाही आहे ते. हे ना ग्रिल आहे त्यामुळं पान निघत नाही. मी आता आमच्या ह्यांना आवाज देते. बघा अहो हे पानं काढून द्या मला. आले ते आणि पानं काढायला लागले. ते ग्रिलमुळं जमत नाही आहे आणि पानं खूप मोठी झाली आहेत ती, त्यामुळं आता ते बघा पानं काढतात आहे पूर्ण. बघा काढली पूर्णच पानं काढली, छान मोठी झाली आहेत पानं. आता मी करते. हे बघा शिरो कसा बसला किचनमध्ये. आणि चला आता मी काय काय घेतलं आहे दाखवते. हे मुगाची डाळ घेतली आणि तुरीची घेतली. चण्याचं करतो आपण, पण मी मुगाची घेतली, तुरीची घेतली, मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतलं आणि कोथिंबीर कापून ठेवली आहे कट करून, की आत्ता सगळं एकत्र करण्यासाठी. शिरो बघा कसा बघतोय, छान छान बघतोय. आजी काय करते त्याचं सगळं लक्ष माझ्याकडे आहे. आता मी वाटून घेते. लसूण आहे, मिरच्या आहेत आणि मीठ आणि हे हळद घेतली. अद्रक पण टाकू शकता आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं पण घेतली आहेत. मीठ पण ॲड केलं. जिरं घेतलं जरासं, जरासं म्हणजे जास्त घेतलं तरी चालतात. मी तर 4 चमचे घेतले. जिऱ्याने जास्त छान चव येते. आणि जास्त आहे ना कोथिंबीर वडी पण आणि आळूवडी आणि मूग भजी सगळ्यांना एकत्रच मसाला पाहिजे म्हणून जास्त मसाला. आता मी वाटून घेते बघा मसाला सगळा एकत्र. आणि शिरो बघा कसा बघतोय, छान छान बसला मस्त आजीजवळ. आजी काय करते, खाऊ बनवते सुंदर सुंदर, म्हणून बघा कसं लक्ष आहे. आणि मस्त टोपी बी घालून चला वाटलं. मी सगळा मसाला वाटून घेतला. आता अजून डाळ वाटून घेते. आता मूग डाळ, तूर डाळ एकत्र वाटली तरी चालते किंवा वेगळं वाटलं तरी चालते. मी आता तूर डाळ वाटते. अगोदर तूर डाळ थोडी घेतली आणि मूग डाळ जास्त घेतली, म्हणजे तुम्ही अर्ध्या घेतली तरी चालते. आणि ते आपण बनवतो चण्यात किंवा चण्याचं पीठ. आमच्याकडे जास्त ना असं डाळी वाटूनच करतात. बघा पूर्ण वाटलं. आता मिक्स करते मी मसाला आणि डाळी सगळ्या मिक्स केलं. आता बॅटर एकदम छान मिक्स करून घेतले. आणि आता पानांना पण बघा ती शिरा काढून घेतल्या. त्या पानाच्या शिरा होत्या ना, मोठी पानं होती त्यामुळं जास्त शिरा होत्या त्याला. आता तेल लावून घेते अगोदर आणि नंतर बॅटर लावते. बघा हे असं 2 पानं घेतली आहेत मी, मोठी पानं आहेत ना, मग म्हटलं नको होता. आणि हे पण करायचं आहे, कोथिंबीर वडी पण करायची आहे, म्हणून 2-3 पानातच पूर्ण हे करणार आहे. बघा कसं लावते मी पूर्ण पानांना, पूर्ण कोपऱ्याने पण लावते सगळं, म्हणजे सगळं पानांना बसता येते असं करते. पानं खूपच मोठी झाली, थोडं मोठी छोटी असली तेव्हाच मी करत असते सारखे. कोण आलं की पाहुणे आले की पानं करते. हे रोप आणलं आम्ही बुद्ध गायला गेलो होतो ना, तिथून आणलेत. आणि ते वाढ पण झाली, भरपूर वाढतात ते. आता बघा झालं ते. आता कोथिंबीर वडी करते. आता तेच मिश्रण आहे, फक्त कोथिंबीर मिक्स करून घेतली. तिला चाळणीत सुकवून ठेवली होती, जरासं धुवून मस्त. आता मिक्स केली ती चांगली. आणि आता हे करते त्यामध्ये काय कोथिंबीर बघा असं उकडायला ठेवल्या. आणि आता ह्याचे पण उकडायला ठेवते
आळूची पानं उकडायला ठेवली, कोथिंबीरची पण ठेवते. पण काय झालं एकदम हेच गेलं, डिलेटच झाले व्हिडिओ ते, त्यामुळे ते तुम्हाला दाखवू शकत नाही तळलेले. आता मूग भजीचं आहे, मग ते दाखवते फक्त मी तुम्हाला, ते दिसणार नाही आहे तुम्हाला. तुम्ही म्हणाला अरे तळले कुठे येणे मूग भजी, ते कसे गेले काय माहिती. आता हे मूग भजी थोडंसं होतं बॅटर, म्हटलं आता काय करूया पिठाचं, चला मूग भजी पण करून घेते. जराशी कोथिंबीर पण ॲड केली, बघा कसे छान दिसतात आणि छानच झाले एकदम. मूग भजी पण मस्त झाले, एकदम टेस्टी झाले.